नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला आज रविवार पासून प्रारंभ झाला. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पल्स पोलिओची लस दिली. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओची लस देण्यात आली. सीमा भागात सुरू असलेल्या कन्नड फलक सक्ती विरोधात न्यायालयात जाण्यासाठी वकिलांची एक कमिटी तयार करावी, याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात यावे. शिवाय तातडीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समित्यांची बैठक बोलावून निर्णय कळवावा, असे ठराव रविवारी मराठा मंदिरमध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांच्या बैठकीत करण्यात आले. माजी आमदार मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे गोपाळ पाटील, मालोजी अष्टेकर, बी.डी. मोहनगेकर, रावजी पाटील, बी.एस. पाटील, रणजित चव्हाण पाटील, बसवंत यत्तोजी, गोपाळ पाटील, आबासाहेब दळवी, बाळाराम शेलार, निरंजन सरदेसाई, रणजित पाटील आदी उपस्थित होते. मंडोळी रोड, चौगुलेवाडी, बेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ अभियानाला बेळगावचे नूतन उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते चालना देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजश्री पाटील यांनी पल्स पोलिओ संबंधीची माहिती दिली. 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना 2 थेंब पोलिओ लसीकरण करण्यात आले. आरोग्य केंद्राच्या वतीने 20 पोलिओ बूथच्या साहाय्याने केंद्राच्या व्याप्तीत येणाऱ्या अंदाजे 2800 बालकांना पोलिओ डोस आज पाजण्यात आले. दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन सुरूच आहे. याच दरम्यान शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल आणि सरवन सिंग पंधेर यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले. तसेच आमचा दिल्ली चलो मोर्चा पुढे ढकलण्यात आलेला नाही. चालू आठवड्यात शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने दिल्लीत गेल्यानंतर 10 मार्चला रेल्वे रोको करण्यात येईल, असाही इशारा त्यांनी दिला. बेळगाव शहरात अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फांद्या महानगरपालिकेने रविवारी हटवल्या आहेत. अडथळा ठरत असलेली झाडे व फांद्या छाटणीचे काम हाती घेण्यात आले आहे. कचेरी रोड व इतर ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरत असलेली झाडे व फांद्याही तोडण्यात आल्या आहेत. शहरात बाजारपेठेसह इतर ठिकाणी झाडे व फांद्या व्यावसायिकांना व वाहतुकीला अडथळा ठरत होती. दरम्यान व्यावसायिकांनी झाडे व फांद्या हटवाव्यात अशी मागणी केली होती. यानुसार महानगरपालिकेने अडथळा ठरत असलेली झाडे व फांद्या हटवल्या आहेत. काही आयुर्मान संपलेली झाडे धोकादायक स्थितीत आहेत. अशी झाडे प्रथमतः तोडण्यात आली आहेत. याचबरोबर पथदीपांचा प्रकाश रोखणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरालाही मोकळा श्वास मिळाला आहे. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव आयोजित भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान स्वर्गीय रामचंद्र मल्लाप्पा टक्केकर व शांता रामचंद्र टक्केकर यांच्या स्मरणार्थ श्रीराम बिल्डर्स इंजिनियर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडी कुस्ती मैदान, हिंदवाडी, बेळगाव जिल्हा व तालुक्यातील सर्व कुस्ती संघटना व कुस्तीप्रेमींना आग्रहाचे आमंत्रण. दरबार गल्ली, बेळगाव येथील डॉक्टर अमीर सेठ यांच्या वतीने मोफत थायरॉइड आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज रविवार दिनांक 3 मार्च रोजी दरबार गल्ली, बेळगाव येथील डॉक्टर अमीर सेठ यांच्या इस्पितळात आयोजित या शिबिरामध्ये बीपी शुगरसह अल्प दरात थायरॉइड तपासणी करण्यात आली होती. दरबार गल्लीसह आसपासच्या परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉक्टर अमीर सेठ यांनी रुग्णांची तपासणी, योग्य मार्गदर्शन व सल्ला दिला. या प्रसंगी तरुण भारत न्यूजशी बोलताना डॉक्टर अमीर सेठ यांनी हे शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर फरहतुल्ला, डॉक्टर ओझयर निजामी, MR सुहेल काझी, MR ख्वाजा मुजावर, लॅब टेक्निशियन युनुस मुल्ला यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात लहानांपासून वृद्धांपर्यंत सुमारे 150हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. रामतीर्थ नगर येथील सृष्टी मुलींच्या निवारा केंद्रातून एक तरुणी बेपत्ता झाली आहे. 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली असून रविवारी यासंबंधी माळ मारुती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. प्रतिमा मोहन सिंग, वय वर्ष 16, राहणार आदिपूर, पाटणा, बिहार असे तिचे नाव आहे. 4 फूट 9 इंच उंची, अंगाने सडपातळ, गहूवर्ण, चपटे नाक असे तिचे वर्णन आहे. तिने आपल्या अंगावर निळा टॉप व निळी जीन्स पॅन्ट परिधान केली आहे. प्रतिमा बंगाली व हिंदी बोलते. या तरुणीविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 94 80 80 41 07 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वर्गीय रामचंद्र टक्केकर व शांता टक्केकर यांच्या स्मरणार्थ बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर पुरस्कृत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन आज रविवारी करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित गोविंद टक्केकर, समाजसेविका माधुरी जाधव, परशुराम भाऊ नंदीहळ्ळी, मारुती घाडी, अशोक हलगेकर, नवरतन सिंग पनवर, वैभव खाडे, विलास घाडी, बाळाराम पाटील, पिराजी मुच्चंडीकर, आंतरराष्ट्रीय पंच अतुल शिरोळे, सूरज घाडी, यशपाल पनवर आदी मान्यवरांच्या हस्ते कुस्ती मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. हिंदवाडी येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे आयोजित जंगी कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती भारतीय सेना दलाचा संग्राम पाटील विरुद्ध उदयकुमार दिल्ली, तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळे विरुद्ध केशव भागवत, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती परमानंद इंगळगी विरुद्ध सोनबा गोंगाणे, चौथ्या क्रमांकाची कुस्ती पवन चिकदिनकोप विरुद्ध दयानंद घटप्रभा. महिला कुस्ती सामन्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती ही ऋतुजा रावळ विरुद्ध पूर्वा आंबेवाडी, तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कल्याणी अंबोळकर विरुद्ध समीक्षा धामणेकर यांच्यात झाली. या कुस्ती सामन्याचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या चॅनलद्वारे करण्यात आले होते. वातावरणाच्या बदलामुळे कोगनोळीसह सीमा भागात तापमानात कमालीचे चढ उतार पाहायला मिळत आहेत. 4 दिवसांपूर्वी 20 अंशावर असणारे किमान तापमान अचानक 16 अंशापर्यंत खाली आले आहे. मात्र कमाल तापमान 32 ते 34 अंशाच्या घरातच स्थिर आहे. यामुळे दिवसभर उन्हाचा तडाखा आणि सायंकाळनंतर थंडीचा कडाका कोगनोळीकरांना सहन करावा लागत आहे. या कमाल व किमान तापमानातील चढ उताराशी जुळवून घेण्यास शरीराला वेळ लागतो. यामुळे कोगनोळीकरांचे आरोग्य सध्या बिघडत आहे. उन्हाळी साहित्य विक्री माध्यमातून व्यवसाय थाटलेल्या दुकानाला आग लागून टोप्या, मफलर, चष्मे यासह अन्य साहित्य जळून खाक झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास संकेश्वर साईनाथ चित्र मंदिरानजीक रस्त्यावरील दुकानात घडली. या दुर्घटनेने विक्रेत्याचे सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. अब्दुल मोहम्मद सनदी, राहणार संकेश्वर असे नुकसानग्रस्त दुकान मालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. आज चिकोडी शहरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, बूथ अध्यक्ष, सदस्य BLA2 कार्यकर्त्यांच्या बैठकीला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर चिकोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी प्राथमिक बैठक घेऊन ठिकाणाची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री आणि कारकळचे आमदार सुनील कुमार, दुर्योधन ऐहोळे,
माजी खासदार रमेश कत्ती, जिल्हाध्यक्ष सतीश अप्पाजी गोळ, स्थानिक नेते व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. निप्पाणी मुरगुड मार्गावर हॉटेल सूर्यासमोर कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली. क्रिश कुमार हिरालाल राजवर, वय वर्षे 18, राहणार झारखंड असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मृत क्रिश कुमार हा सेंटरिंग कामगार होता. तो निप्पाणीसह परिसरात काम करत होता. या घटनेची माहिती मिळताच निप्पाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद निप्पाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. विधान परिषद सदस्य व कर्नाटकाचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त 5 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता अ व ब अशा 2 गटात होणाऱ्या बैलगाडी शर्यतीसाठी 51 लाखाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सुमारे 27 बैलगाड्यांची नोंद झाली असल्याची माहिती शर्यत कमिटीच्या वतीने देण्यात आली. सिद्धनाळ येथे संजय नलवडे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याने 2 रेडकांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी उघडकीस आली. या आगीच्या दुर्घटनेत 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. सिद्धनाळ बोळेवाडी मार्गावर संजय नलवडे यांचा जनावरांचा गोठा आहे. शनिवारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. याची शेजाऱ्यांनी संजय नलवडे यांना फोनवरून माहिती दिली. येथील नागरिकांनी कूपनलिकेचे पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. या घटनेत 2 रेडकांचा जीव गमावला. या घटनेची नोंद निप्पाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.